अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट. तुमचा आजचा दिवस शुभ जावो. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. याआधी आपण ब्रह्मकमळविषयीची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रतिसादही दिलेला आहे. त्यामध्ये ब्रह्मकमळविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. बऱ्याचशा जणांचा असा प्रश्न असतो की आमच्या घरी 5 वर्ष झालं, 6 वर्ष झालं, 2 वर्ष झालं ब्रह्मकमळचं झाड आहे, पण त्याला फुलंच येत नाही. तर त्याला फुलं येण्यासाठी आम्ही काय करावं, तर त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. बघा, ब्रह्मकमळ हे आपल्या आध्यात्मिकदृष्ट्या, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने, आयुर्वेदिक दृष्टीने म्हणजेच प्रत्येक दृष्टीने ब्रह्मकमळला विशेष असं महत्त्व आहे. ज्या घरामध्ये ब्रह्मकमळ असतं त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य, ऐश्वर्य वाढीला लागतं. त्याचप्रमाणे ब्रह्मकमळचं हे जे फूल आहे ते भगवान श्रीहरी विष्णू आणि महादेवांना अर्पण केलं तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात असंही सांगितलं जातं. ब्रह्मकमळचं फूल हे खूप सुंदर असतं. त्याच्याकडे फक्त पाहिलं तरी आपल्या मनाला प्रसन्नता वाटते, एक वेगळीच सकारात्मकता आपल्याला येते. दुसरी गोष्ट, हे ब्रह्मकमळच्या फुलाचं एक वैशिष्ट्य आहे की ते रात्रीच उमलतं. पण तुमच्या घरीही ब्रह्मकमळ आहे पण त्याला फुलं येत नाही, तर अशा वेळी काय करावं? सर्वात आधी तुम्ही ब्रह्मकमळ ज्या ठिकाणी लावलेलं आहे ती जागा योग्य आहे का ती निवडायची आहे. तर ब्रह्मकमळला डायरेक्टली सनलाईटमध्ये, सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला ठेवायचं नसतं, कारण सूर्यप्रकाशाखाली ब्रह्मकमळ हे व्यवस्थित येत नाही, ते जळलं जातं. मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, जिथे सावली असेल आणि जिथे इनडायरेक्टली सनलाईट येत असेल अशा ठिकाणी तुम्हाला ब्रह्मकमळ ठेवायचं आहे की जेणेकरून अप्रत्यक्षरित्या सूर्यप्रकाशाची किरणं त्याच्यावरती पडली पाहिजेत. तुम्ही टेरिसवरती जरी ठेवलं असेल ना तरी अशा पद्धतीने ठेवा की जेणेकरून त्याला सूर्यप्रकाशही भेटला पाहिजे आणि सावलीही भेटली पाहिजे. दुसरी गोष्ट, जरी सूर्यप्रकाश आपल्याला अगदी अप्रत्यक्षरित्या त्याला पडू द्यायचा आहे, पण तरीसुद्धा त्याला खेळती आणि मोकळी हवा असणंही खूप गरजेचं आहे. म्हणजे गोंधट किंवा दमट जागेमध्ये अशा ठिकाणी ब्रह्मकमळ येत नाही. ब्रह्मकमळाला पाणी देण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. ब्रह्मकमळाला पाणी लागतं, ओलावा लागतो, पण आपण कुंडीमध्ये जर ब्रह्मकमळ लावलेलं असेल आणि त्याच्यातून जर पाणी बाहेर पडत नसेल तर अशा वेळी आपलं झाड खराब होण्याची शक्यता असते. ज्या कुंडीला ड्रेनेज चांगलं असेल, जिथून पाणी व्यवस्थित जात असेल, अशा कुंडीमध्ये तुम्हाला हे झाड लावायचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा माती सुकेल तेव्हाच तुम्ही त्याला पाणी द्या, किंवा तुम्ही आठवड्यातून एकदा जरी पाणी दिलं ना तरीसुद्धा त्याला खूप आहे. दररोज ब्रह्मकमळाला पाणी देण्याची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, आपण जे काही कुंडीमध्ये झाड लावलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी साठून राहणार नाही याचीही तुम्हाला काळजी घ्यायची आहे. हिवाळ्यामध्ये ब्रह्मकमळाला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये तुम्हाला हिवाळ्यामध्ये ब्रह्मकमळाला पाणी द्यायचं आहे. ब्रह्मकमळच्या झाडाला माती कशी असावी आणि खत कसं असावं त्याबद्दल जाणून घेऊया. सेंद्रिय दृष्ट्या समृद्ध मातीची गरज ही ब्रह्मकमळाला असते. शेणखत, बागायती माती, कोकोपीट किंवा रेती यांचं मिश्रण असणारी जी माती आहे ना ती तुम्ही ब्रह्मकमळाला वापरा. दर महिन्यातून तुम्ही थोडंसं सेंद्रिय खत ब्रह्मकमळाला टाकू शकता. फुलं येण्याचा जो कालावधी आहे ना तेव्हा तुम्ही फॉस्फरस युक्त जे खत आहे ते जर तुम्ही त्या झाडाला टाकलं तर त्याला कळ्या यायला मदत होते. ब्रह्मकमळची तुम्हाला योग्य पद्धतीने निगा राखायची आहे. त्याचप्रमाणे जी काही खराब पानं झालेली असतील, कचरा वगैरे असेल तर तो तुम्ही काढून टाकायचा आहे. तुम्ही छाटणीसुद्धा करू शकता या झाडाची. जर तुमचं ब्रह्मकमळचं जे झाड असेल ते खूपच दाट झालं असेल तर तुम्ही थोडी छाटणी करू शकता, कारण त्याला खेळती हवा आणि सूर्यप्रकाशही मिळायला हवा. एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्रह्मकमळ जे आहे ते तुम्ही लावलं आणि लगेच फुल येणं हे शक्य नाही. ब्रह्मकमळच्या फुलाला येण्यासाठी 2 ते 3 वर्षाचा कालावधी हा जातच असतो. मार्च ते मे या काळामध्ये ब्रह्मकमळच्या झाडाला तुम्ही कमी प्रमाणात पाणी आणि कमी प्रमाणात खत तुम्हाला घालायचं आहे. म्हणजे झाडाला तुम्हाला थोडंसं असं ताण द्यायचं आहे आणि जूनपासून तुम्ही नियमित पद्धतीने पाणी आणि खत तुम्हाला द्यायचं आहे. यामुळे झाडाची छान ग्रोथ होईल आणि फुलं यायला मदत होईल. आपण काय करतो, ब्रह्मकमळला छोट्या छोट्या कळ्या आल्या ना की सतत त्याला हात लावतो किंवा त्या झाडाला हलवलं जातं. मग त्यामुळे काय होतं, त्या कळ्या ज्या आहेत त्या तुटून खाली पडतात. तर असं करू नका. फुलं व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने येईपर्यंत त्याला तुम्ही हात लावू नका, हलवू नका, म्हणजे जेणेकरून त्या ब्रह्मकमळाचं फूल जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने फुलेल. आत्तापर्यंत जर तुमच्या ब्रह्मकमळाला फूल आलं नसेल आणि तुम्ही जर या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्याही ब्रह्मकमळाला नक्कीच फूल येईल. ब्रह्मकमळाचं फूल पाहणं, ब्रह्मकमळाचं फूल उमलणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. अतिशय दिव्य असा अनुभव, दिव्य असा चमत्कार आपल्याला त्या फुलाला पाहून वाटत असतो. ब्रह्मकमळाचं फूल रात्री उमलतं आणि पहाटेपर्यंत ते मिटतं. बरेचसे भक्त ब्रह्मकमळाच्या फुलामध्ये
देवाचं स्वरूप म्हणून त्याची पूजा करतात, त्याला नमस्कार करत असतात. बरेचसे जण ब्रह्मकमळचं फूल पाहण्यासाठी रात्रभर जागतात. आपल्या मनामध्ये निसर्गाविषयी असणारी आवड आणि आपण केलेले कष्ट यामुळे ब्रह्मकमळ आले यापेक्षा आपण ठेवलेला संयम, आपण घेतलेली काळजी, आपलं निसर्गाशी जोडलेलं एक नातं, आपलं निसर्गाशी असणारी एक जाणीव, हे सगळं ब्रह्मकमळचं फूल जेव्हा उमलतं ना तेव्हा आपल्याला जाणवत असतं. तुम्ही नियमितपणे ब्रह्मकमळची काळजी घेतली, ब्रह्मकमळच्या झाडाला काय हवं काय नको हे तुम्ही जाणून घेतलं, कुठलं खत द्यायचं आहे, कधी पाणी द्यायचं आहे, कसा सूर्यप्रकाश द्यायला हवा, या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली ना तर तुमच्याही ब्रह्मकमळाला एक ना एक दिवस नक्कीच फूल येईल. तुम्ही सुद्धा या दिव्य चमत्काराचा अनुभव घेऊ शका. कारण ब्रह्मकमळ हे आपल्या घरामध्ये उमलणं, आपल्या घरामध्ये असणं हे आपल्या प्रत्येक गोष्टीच्या दृष्टिकोनातून तेवढंच आपल्यासाठी गरजेचंही आहे, तेवढंच आपल्यासाठी फायद्याचंही आहे. दुसरी गोष्ट, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे ब्रह्मकमळ आहे का, तुम्ही त्याची काळजी कशी घेता आणि तुमच्या ब्रह्मकमळाला फुलं येतात का, तुम्ही सुद्धा हा दिव्य अनुभव घेतलेला आहे का, नक्की कमेंटमध्ये सांगा. झालेली माहिती मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.